नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे. जुन्नर नगर परिषदेवर भगवा फडकलेला आहे आणि 350 मतांनी शिवसेनेचे जे सुजाता मधुकर काजळे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, त्या 350 मतांनी ते निवडून आलेले आहेत. अटीतटीची निवडणूक झाली. याच्यामध्ये आपण एक 4-5 दिवसांभरापूर्वीच आपल्या संतोष गोटणे सरांची जे शरद सोनवणे जुन्नर तालुक्याचे आमदार यांचे निकटवर्ती आणि मी तुम्हाला म्हणजे विशेष सांगतो, तर ज्या काही राजकीय घडामोडी आहे त्या घडवण्यामध्ये एक मोठा वाटा गोटणे सरांचा असतो. आणि आपण त्यांना सहज विचारणा केली होती की जुन्नर नगर परिषदेमध्ये काय होईल, आणि त्यांनी अगदी ॲक्युरेट सांगितलं होतं का असं असं होईल, आणि नेमकं तसंच झालेलं आहे. सर नमस्कार. काय आता तुम्ही जे सगळी विधानं जी हे केली ती खरी ठरली? सर्वप्रथम या जुन्नर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काजळे साहेब आणि तसेच आलेले सर्व पक्षाचे नगरसेवक हे या ठिकाणी जे विजयी झाले त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानतो. आणि त्याच्यामध्ये काही अपक्षही निवडून आले, तर सगळीच मंडळी ज्यांनी खूप कष्ट केले त्यांचं सगळ्यांचा आभार. आणि ज्यांचा पराभव झाला आहे ती सुद्धा मंडळी आपल्याच तालुक्यातली, आपल्याच शहरातली आहेत. त्यांचं सुद्धा सामाजिक योगदान चांगलं आहे. पण थोड्या कमी जास्त मतांनी त्यांचा जरी पराभव झाला असेल तर ती सगळी आपली आहेत. त्यांचंही एकदा आभार मानतो. आणि तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला की मी जे काही 3-4 दिवसापूर्वी माझं मत मांडलं होतं तर ते ॲक्युरेट झालं, तर ते असं काही नाही. सर्वसाधारणपणे मी तुमच्या चॅनलच्या बातम्या पाहत असतो. तुमच्या अनेक चॅनल्स आहेत. मग तुमचं जुन्नर टाइम्स असेल, विघ्नर टाइम्स असेल, किंवा मोरे साहेबांचं एक चॅनल आहे, किंवा अनेक चॅनल्स आहेत. तर त्या चॅनलमध्ये मी पाहत असतो काय काय, ते बघून मग थोडासा एक अंदाज मांडला. याच्यापेक्षा काय मी काय भविष्य माझी काय खरीच होईल असं काय नाही. काय आता 350 मतांनी आलंय, आणि कधी असं अंदाज लोकांनी बांधला होता काय 2,500 मतं हे काँग्रेसच्या उमेदवाराला मिळतील? नाही, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का काँग्रेसच्या उमेदवार आता सुद्धा अंदाज थोडासा, म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला मतं कमी पडलेली आहे. म्हणजे काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान हे साधारण एक 4,500 गेलं असतं. पण काही पॉलिटिकल स्ट्रॅटर्जी थोड्याशा उलट्या पालट्या झाल्या आणि त्यातून काँग्रेसचं मत घटवण्याला काही लोक यशस्वी झाली. आणि त्यामुळं नाही तर काँग्रेस, हे मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं होतं, बरीच मंडळी म्हणत होती का काँग्रेस 1-2 पर्यंत जाईल, पण ते तसं काही नव्हतं. काँग्रेसचा उमेदवार हा स्पर्धेमध्ये होता. आणि त्यामुळं निवडणूक ही दुरंगी नव्हतीच, निवडणूक ही तिरंगी होती. पण बरेच काही म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की बाबा काँग्रेस हे स्पर्धेच नाही आहे वगैरे असं. पण तसं काही नव्हतं. काँग्रेस हे स्पर्धेमध्ये होतं आणि निवडणूक छान झाली, शांततेत पार पडली. नाही राजकीय म्हणजे काय तुम्ही आडाखे बांधले की तुमचं असं मत होतं की 4,500 किमान मतदान हे काँग्रेस उमेदवार घेऊ शकला असता? नाही, बघा आता ह्याच्यामध्ये कसं आहे, ह्याच्यामध्ये मुस्लिम मतामध्ये लिकेजेस जास्त झालं. साधारण एक 1500 लिकेज झालं असतं मुस्लिम मतामध्ये. तर काँग्रेस हे 4.5 मतं, 1000 मत, 4.5 मतं किंवा त्याच्यापेक्षाही जर 100-200 मतं इकडनं त्यांना क्रॉस झाली असती, त्याच्यापेक्षा पुढे गेलं असतं. अपक्ष उमेदवार 4 आणि उभाटा आणि BJP हे 2021 मध्येच सीमित राहिलं. ते जर 3-3.25 पर्यंत गेलं असतं तर 6800 मतामध्ये या दोघांना विभागणी करायला लागली असते. त्यांना जर 6800 मतामध्ये जर 200-250 मतं काँग्रेसला गेली असती, इकडनं काही मतं, तर काँग्रेस पुढे निघून गेलं असतं. 68 म्हणजे 6,800. 6,800, 10,000 मतं झालीत हिंदू समाजाची आणि 6,000 मतं झालीत मुस्लिम समाजाची. नीट समजून घ्या राजकारण. आपण किती नाही म्हटलं तर थोडंसं इकडला राजकीय परिस्थिती किंवा सामाजिक परिस्थिती मतदात्या रूपातून आपल्याला जे मतदान केंद्रावर मतदान झालेलं आहे ते आता आपल्या आकड्यावरती स्पष्ट होत आहे. जे हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण झाले. हां, 100% झाले. हे सत्य आपण स्वीकारलं पाहिजे आणि ते होत असतं. पण मग यातून एक चांगला संदेश गेला या निवडणुकीमध्ये का खरं लोकशाही जिवंत आहे या जुन्नर शहरामध्ये. आणि अतिशय शांततेमध्ये निवडणूक पार पडली. हिंदू मुस्लिम ऐक्य सुद्धा मला या निवडणुकीत बघायला भेटलं. मतदानाचा अधिकार आहे, नातेवाईक असतात ते मतदान करत असतात. पण अतिशय कुठलाही गडबड झाली निवडणुकीत. राजकीय डावपेच सगळ्यांनीच खेळले. त्याच्यामध्ये मी तुम्हाला त्याविषयी सांगितलं का डाव शेवटी तुमचा सक्सेस झाला. नाही, माझा काय त्यामध्ये तुमचं म्हणजे शरद सोनवणे किंवा हे बाकीचे तुमची शिवसेना. बघा, डाव असा काही नसतो. लोक ठरवत असतात. निवडणुका हे लोक हातात घेतात, लोक मतदान करत असतात. हल्ली निवडणुकीमध्ये असं झालेलं आहे की निवडणुका ह्या फार नेत्यांच्या हातामध्ये राहिलेल्या नाहीत. जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं ते. आणि ह्याच्यामध्ये मप्पा काजळे हे विजय झाले. वास्तविक
खोत मॅडम आहेत त्यांना पण खूप चांगले मतदान झाले. मला असं वाटतं साधारण एक 300-350 मतं. 350 मी मतं. तुम्हाला तेच सांगितलं होतं की 300-350 मतावरती ही निवडून येतील. आता बऱ्याच लोकांनी इथल्या जुन्नर शहरातल्याच लोकांचं वास्तविक तर मी जुन्नर राहत नाही, मी आळपेडला असतो. पण इथल्या बऱ्याच लोकांचं काय काय असं होतं, मी जस्ट चर्चा करायचो काही लोकांशी चर्चा केली की त्यांचं असं म्हणत होतं की 1000-1200 मताचा फरक राहील. 6000 मतं माप्पा कादरेंना पडतील आणि जमीरभाई कागदेंच्या उमेदवारांना 2000 पडतील आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला काही हिंदूंमध्ये फारच मतं कमी मतं पडतील. तसं काही झालं नाही. निवडणूक जी डोळ्यासमोर दिसत होती त्यानुसार मी त्याचं आकलन केलं आणि त्याच्यावर मत मांडलं. आता जमीर कागदी हे उभं राहणं हे तुमच्या पथ्यावर शेवटी पडलं. नाही असं नाही, लोकशाही आहे. त्यांना निवडणूक त्यांना विजयाचा ते दावा करत होते आणि त्यांचा दावा पण खरा होता. त्यांचा दावा जो विजयाचा करत होते तो दावा कसं काय? कारण की तिथं जे मतदान झालं त्यांना जर कधी आता 500-700 मतं वाढली असती तिथं आणि इथं जर कधी अपक्षांना मतं वाढली असती नगराध्यक्ष पदाच्या नगराध्यक्षपदाला नीट समजून घ्या. नगराध्यक्षपदाला जर कधी त्यांना जर 500-700 मताचं लिकेज कमी झालं असतं आणि ते जर कधी 4500 पोहोचले त्यांना आता मतं मला असं वाटतं 3886 अशी काही मतं आहे समथिंग. अपक्षांना सर्व नाही. म्हणजे याच्या जमीरभाई कागदींचे ज्या भाऊजे आहेत कागदी मॅडम ज्या उभ्या होत्या नगराध्यक्षपदाला त्यांना साधारण 4939 मतं आहेत. त्यांनी जर कधी 500-600 मताचं लिकेज जमीरभाईंनी थांबवण्यामध्ये यशस्वी झाले असते तर ते 4500 मतं गेले असते आणि जरी जर अपक्षांना मतं वाढली असती अपक्ष आणि बीजेपी आणि शिवसेनेला आणि ते जर कधी 3032 क्रॉस केलं असतं तर 100% जमीरभाई कागदी इथे यशस्वी झाले असते. 100% झाले असते. सरळ सरळ काही ते कोणी सांगा म्हणजे अगदी पहिलीतल्या पोराला चित्र दिसले. म्हणजे जी अपेक्षित होती जे बाकीच्या उमेदवारांना जमीरभाई कागदी तिथं त्यांचं लिकेज थांबवायला थोडे अपयशी ठरले, जास्त नाही. त्यांना मतदान समाजाने भरपूर केलं, थोडे अपयशी ठरले. ते जे तिथं काही राष्ट्रवादीचं जी मंडळी आहेत का त्यांचं राष्ट्रवादीचे काही कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांनी पॅनल टू पॅनल मतदान केलं. जे वाटत होतं की वर ते मत पंजाला चालतील आणि खाली घड्याळ चालतील तसं काही झालेलं नाही. झालं पण ज्या प्रमाणात अपेक्षित होतं जे मी तिथे अनालिसिस केलं तर त्याच्यामध्ये असं दिसत होतं पण ते तसं झालं नाही. आणि मी हे मत पण मांडलं होतं का 500-600 मताचा मायनस पंजाला झालेलं आहे आणि इकडं साधारण 1000-1200 मताचा फटका बसला. म्हणजे 1000-1200 मतं जी 3000 पण जायला पाहिजे ती झाली नाही आणि त्यामुळे ते त्यांना तो दगा फटका झाला. मग हे थांबवण्यात समजा ते कट्टर जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्यामुळे घडलं की समजा अतुल बेनकेंनी काहीतरी खेळी केली त्यामुळे घडलं. यात कोणी काही खेळ केले नाही. कार्यकर्ते तिथले जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांनी तिथं जीव काढला. काही कार्यकर्त्यांनी केला, उमेदवारांनी केलं नाही अजिबात. तिथल्या कार्यकर्त्यांनी पॅनल टू पॅनल मतदान टाकलं. उमेदवारांनी टाकलं नाही. उमेदवार रिस्क घेत नव्हता घेत. जर कधी वरती आपण घड्याळाला मतदान मागायला गेलो तर तिथे आपल्या सीटाला धोका होईल म्हणून तिथले जे राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांनी एकही मत वरती मागितलं नाही. तिथला जो राष्ट्रवादीचा खालचा कार्यकर्ता त्यांनी वरती मतदान केलं. लिकेज तिथे झालं. मग हे सगळी गोची झाली एकतर राष्ट्रवादीची त्या मुस्लिम भाऊ नाही त्यांची गोची झाली नाही. त्यांना उमेदवारांची गोची झाली ना. उमेदवारांनी मत मागितलं नाही. आणि उमेदवार त्याच्यामध्ये काही नाही. बघा शेवटी कसं आहे राजकारणात पहिले माणूस कोणतं मी निवडून आलो पाहिजे नंतर नगराध्यक्ष निवडून आला पाहिजे. हे साधं लॉजिक आहे. त्यांची बिचाऱ्यांची काही चुकी नाही. राष्ट्रवादीचा असू द्या शिवसेना असू द्या एखादं मत असं येतं की बाबा ते शिवसेना त्याला मत देत असं पण त्यांना वरती नगराध्यक्ष पदाला मत नाही द्यायचं. मग उमेदवार करतो राव मला निवडून यायचे जाऊन दे ना बरं ठीक आहे बोलू नको काही दे मला मतदान. ते त्यातली परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे ते एक घडलं सगळं घटनाक्रम असं मी तुम्हाला सांगितलं. तर काय जमीर कागदींना पण काही लोक गेले पुढारी आणि म्हणत होते की तुम्ही उभं राहू नका. काय होतं? नाही तसं नाही. जमीर कागदींनी ही निवडणूक अतिशय प्रामाणिकपणे लढली. त्यांच्यावर किती बरेचसे आरोप झाले की बाबा हा भेटला तो भेटला इकडनं पैसे घेतले तिकडनं पैसे. माझं वैयक्तिक मत आहे ते सगळं खोटं आहे. त्या माणसाने प्रामाणिकपणे लढली आणि लोकशाही मार्गाने त्यांनी निवडणूक लढली. लोकशाहीत लोकांचा अधिकार असतो कोणाला किती मतदान करायचं. खूप कौतुक करता तुम्ही. नाही निवडणूक मी जी बघितली त्याच्यामध्ये मला असं दिसते नाही कौतुक काय करायचं कारण नाही. जमीर कागदींचं तोंड भरून खूपच कौतुक करतात त्यामुळे. अहो जमीर भाई माझे चांगले मित्र आहेत. आता पहिले ते माझे मित्र आहेत नंतर ते राजकारण आहे तर त्यांचं मी काय करू मी शरदांचं कौतुक करणार माप्पा कादरेंचं मी यांचं सगळ्यांचं कौतुक केलं. मी निवडणूक स्ट्रॅटेजीवर चर्चा करतोय त्याच्यामुळे ते प्रेझेंट होताना कारण की केंद्रबिंदू जमीर कागदी या निवडणुकीचं नीट समजून घ्या. त्यामध्ये तसं तुम्हाला वाटते ते पण निवडणुकीच्या सगळ्या खेळामध्ये जी निवडणूक इथं रन झाली त्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक जर कधी रेस झाली असती ही निवडणूक जर वेगात गेली असती
तर मग मात्र राष्ट्रवादीचा उमेदवार 3 नंबरला गेला असता. 1 नंबरला काँग्रेस. नाही, 1 नंबरला मग मपा काजळे गेले असते. निवडणूक रेस झाली असती. तर निवडणूक रेस झाली, निवडणूक तुम्ही शांत आता अशी जी अटकळ अगोदर बांधली होती ती खरोखर सत्य झाली आणि आता तुम्ही जे विश्लेषण दिलंय ते सुद्धा योग्यच दिसतंय. मला सांगा जमीर कागदी यांचं सीट का पडलं? मी परत सांगतो, भविष्य काळामध्ये जमीर कागदींचं सीट का पडलं याच्यावरती मी आज नाही मत मांडणार. जमीर कागदींना दगाफटका झालाय या निवडणुकीत. बघा झालं. दगाफटका झाला जमीर कागदींना. तो का झाला, कसा झाला, भविष्यात माझ्या मनाला मला कधी वाटलं मत मांडायचं तर नक्की मांडेल मी. त्याच्यावर मी आज भाषण नाही करणार. तुम्ही केलं त्यांच्या लोकांनी नाही, केलं नाही, दगाला काय जवळचीच लोकं ते करतात ना. त्याच्यावर नाही काय मला बोलायचं या निवडणुकीत. जमीर कागदी तिथं 100% निवडून येणार शेड होता, पण त्यांना थोडा दगाफटका झाला. पण ठीक आहे, राजकारण आहे, लोक मतदान करतात, पण त्यांना थोडा दगाफटका झाला या निवडणुकीत. बरं, या निवडणुकीमध्ये अतुल बेनके यांनी कंबर कसलेली होती आणि चांगला प्रचार केला. चांगला प्रचार केला. 350 मतं काय फार नाहीयेत. नाही. तुम्ही जी टॅक्स वापरली जमीर कागदींची त्याच्यामुळं नाही, आम्ही नाही वापरली. माझा काही रोल नाही त्याच्यामध्ये. आम्ही म्हणजे तुमचे मला माहित नाही, ते त्यांना विचारा तुम्ही. तुमचे नेते. नाही नाही नाही, बघा मी तुम्हाला त्याविषयी बोललो. जमीर कागदांना 2,000 मतं पडली त्यांच्या नगराध्यक्ष पदाला. तुम्ही माहिती बाईट तपासून पहा, तर आपल्याला शंका घ्यायला व्हावे. अहो, त्यांना 4,000 मतं पडली, कानावरनं गोळी गेली, असं काय करता? जमीर कागदी जरी सीट आला असतं ते तुमचंच असतं नाही ना. नाही, ते काँग्रेस पक्षाचं सीट आहे. कारण की काँग्रेसचं जरी असलं तर जमीर कागदी आणि शरद सोनवणे यांचं सख्य पूर्ण तालुक्याला नाही, माहिती. ते प्रेम आहेत ना, शरदादांचं त्यांचं खूप प्रेम आहे, ते अगदी भावासारखे आहेत. ते तालुक्याला माहिती आहे आणि ते प्रेमाचं नातं आहे, त्याच्यामध्ये काय वाईट नाही. राजकारण हा वेगळा विषय. या निवडणुकीमध्ये आता समजा शहरापुरती निवडणूक होती, तर आम्ही सुद्धा या निवडणुकीला लक्ष घातलं नाही. आम्ही फक्त निवडणूक बघत होतो आणि तपास होतो काय झालं त्या निवडणुकीत. तर अजून काय सांगाल का नक्की स्नेहल खोत किंवा अतुल बेनके यांचं चुकलं काय 350 मतांनी सीट पडले? नाही, काहीच चुकलं नाही याच्यामध्ये त्यांनी प्रचार एकदम नेटाने केला, प्लॅनिंगनी केला. 100% निवडणुकीमध्ये 2 गोष्टी होत्या, नगराध्यक्ष निवडून आणायचा का नगरसेवक निवडून आणायचा. नगरसेवक निवडून असेल तर नगराध्यक्ष पडतोय आणि नगराध्यक्ष निवडून आणायचा नगरसेवक पडतोय. इथं राष्ट्रवादीची गोष्टी आहे. जे त्या परदेश पुऱ्याच्या एरियामध्ये अनेक सीटा अशी आहेत का तुम्हाला नगराध्यक्ष निवडून आणायला तर तू गेलास काही ठिकाणी, आता ते तुम्ही समजून घ्या, हो. तर मग मात्र नगरसेवक पडले असते. आणि नगरसेवक जर निवडून आणायचा आहे तर नगराध्यक्ष पडतोय. इथं मेक झाली आणि तिथं नगराध्यक्ष पदाचं सीट पडलं गेलं. काय तुम्ही अपेक्षा वर्तवाल या काजळे? नाही, आता ते निवडून आले त्यांचं अभिनंदन. त्यांनी समाजाची चांगली कामं करावी. यात शहरामध्ये सगळं हिंदू मुस्लिम ऐक्यच असंच आनंदाने एवढी निवडणूक शांततेत त्यांनी टिकून धरावं. सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन काम करावं. कुठलाही एक माणूस वाईट नसतो, कुठला समाज वाईट नसतो. हे काही लोकांनी समाजामध्ये प्रभुगंडे पसरवतात, हाच वाईट आहे, असं आहे, तसं काय नाही आहे. हे आपण सगळे भारताचे नागरिक आहोत. सगळ्या बोलमयी जाऊन, सगळ्या वार्डात जाऊन, स्वतः थांबून काम करून चांगला ह्या जुन्नरचा शहराचा विकास करावा. त्याच्यामुळे शरदांचं पण अभिनंदन. आज तालुक्याचे आमदार आहेत, 4 ठिकाणी नगराध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली, मंचर, खेड, चाकण, जुन्नर असे 4 ठिकाणी नगराध्यक्ष त्यांना यश चांगलं भेटले. भविष्यात नगराध्यक्षांची सुद्धा शरदांची सुद्धा राजकीय क्षेत्रामध्ये मोठी झेप घ्यावी शरदांनी. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यांना कुठं संधी देऊन मोठं त्यांच्या हातामध्ये ताकद द्यावी आणि आपल्या जुन्नरचा भरभराटही व्हावा. ह्याच्या पाठीमाग हाच येतोय. शरद सोनवणेला व्यासपीठ मोठं खुणवतंय असं वाटतं. हो, शरद सरांना भविष्य चांगलं दिसतोय. त्यांनी खूप उंच जावं, उंच यशस्वी व्हावं आणि यशस्वी झाल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य जनतेक सुद्धा आपल्याबरोबर आपल्या जनतेने आपल्याला यशस्वी केलं, ही पण त्यांना त्यांच्या सगळं लक्षात राहील अशी मला खात्री आहे. स्वीकारतात का ते? हा, कारण स्वीकारतात का? नाही, स्वीकारतील ना तुम्ही ते सांगताय म्हणजे काय? ते स्वीकारतील सगळं. आणि बघा, मी राजसाहेब ठाकरेंचं एक वाक्य ऐकलं होतं का टाळ्या घातक असतात. मी खूप टाळ्या वाजलेल्या तर त्या घातक पण असतात. त्यामुळे नेहमी मी परमेश्वराला विनंती, त्यांचे पाय नेहमी जमिनीवर राहतील आणि समाजाचा विचार करून ते भविष्यामध्ये खूप मोठे व्हावे. आमच्या त्यांना शुभेच्छा. भविष्य आता जे पुणे जिल्ह्याचं राजकारण पाहिलं तर मेन नेता आहे अजित पवार. संपूर्ण नेते बाकीचे विरोधक आता थोडक्यात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. काय उद्या प्रतिस्पर्धी अजित दादांना शरद दादा होऊ शकतात? नाही, त्यांच्याशी प्रतिस्पर्धा करण्यापेक्षा ते पुढे जातील, त्यांना मोठं पद भेटो, ते अजून पुढे जातील. ते ताकद कष्ट करणारा माणूस आहे, मेहनत करतो रात्रंदिवस, तर ते नक्कीच शरदादा पुढे जातील. आईदांशी त्यांची काही स्पर्धा नाही. हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा आहे. हे आईदांशी काय करणार स्पर्धा तो?
आता हे बघा मनसर मध्ये सगळे आढळराव पाटील होते, सोबत वळसे पाटील होते, तिथे त्यांना धक्का दिला. शिवसेनेचं कॅन्डिडेट निवडून आलं, दिलीप मोहिते पाटील खेडला होते, तिथं धक्का बसला. शिवसेनेचं कॅन्डिडेट निवडून आलं, चाकणला तेच झालं आणि जुन्नरलाही तेच झालं. मग आता थोडस काय केलं पाहिजे? नाही नाही, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुणे जिल्हा किती नाही म्हटलं तर राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला आहे. आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा आमदार काय होतोय, एकदा सोडून दोनदा आमदार होतोय. आणि 4 तालुक्यामध्ये आज निवडणुकीमध्ये त्या काही मी म्हणतो राजकीय रणनीती, छत्रपती शिवरायांनी सुद्धा राजकीय रणनीती वापरून 4 तालुक्यामध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून आणतोय. तर हे नेमकं जुन्नर तालुक्याला हे वाटण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून नक्कीच उज्ज्वल भविष्य सरदारला आहे. ते 100% याच्यामध्ये यशस्वी होतील. आणि मला असं वाटतंय का अजून पुढे पुढे जातील. आम्ही सर्व त्यांच्यासाठी परमेश्वराकडे चांगल्या शुभकामना करतो. भाजप मित्र पक्ष होता, युती काय तुमची झाली नाही, किंवा महाविकास आघाडीचे उमेदवार होते, 700च्या पार जाऊ शकले नाही, काय कारण असेल? नाही, आता युती का झाली नाही, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. मापा काजळेंनी फॉर्म भरला, मग त्यांनी 6 नंबरमध्ये ठेवला. तृप्तीताईंनी फॉर्म भरला. पण मला जे ज्ञान आहे किंवा मला जे माहीत होतं विषय, आता निवडणूक चालू असल्यामुळे मापा काजळे व्यक्त होत नव्हते. मग त्यांना गप्प बसण्याशिवाय पर्याय नव्हते. पण वस्तुस्थिती अशी आहे, त्या निवडणुकीमध्ये युती झाली होती. आणि युती झाल्यानंतर असं ठरलं होतं की नगराध्यक्ष पदाचा उमेदवार मापा काजळे. नीट अभ्यासाचा विषय आहे. त्यावेळेस कोणी मांडला नाही, कारण वातावरण तसं होतं ना, की बाबा जर आगीन जावं. मापा काजळे बघा बाईट दिली, म्हणले की मी 6 नंबरमध्ये काय पाठिंबा देतो. त्यांना पर्याय नव्हता. ॲक्च्युली युती झाली आणि त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की नगराध्यक्षाचा पदाचा धनुष्यमानाचा उमेदवार मापा काजळे. त्यांच्या सौभाग्य होती. मग जर ठरलंय तर त्यावेळेस BJPने पहिला फॉर्म भरलाय. कसला? नगराध्यक्ष पदाचा. नंतर तो फॉर्म भरल्यानंतर मापा काजळेंनी 6 नंबरमध्ये फॉर्म भरला. तुमचा विचार घेऊन भरला होता का डायरेक्ट? नाही, डायरेक्ट भरला ना फॉर्म. चर्चा झाली होती युतीची? युती फायनल झाली ना. तरी फॉर्म भरला? हा, अडचण ती झाली. आता त्यावेळेस मापा काजळेवरती प्रचंड टीका झाल्या. त्यांना टीका सहन करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता त्यांच्याकडे. गोची झाली. हा, सोनवणेवर टीका झाली. हा, ऐका ना, मापा काजळेंनी ना माघार घेतली नाही, हा नंतरचा भाग आहे. पहिला विषय काय आहे, तुमची युती झाली, तुम्ही फॉर्म मापा काजळेंचा एकट्याचाच फॉर्म जायला पाहिजे, तो गेला का? फॉर्म 2 गेले. तुमची युतीला 2 फॉर्म का भरले? मापा काजळेंनी 6 नंबरमध्ये नंतर फॉर्म केलाय. आपण जाऊन तिथं जर चेकआउट केलं का बा हा फॉर्म किती वाजता आला आणि हा फॉर्म किती वाजता, त्यावेळेस या सगळ्या प्रश्नाचं उत्तर तिथं सापडेल. मग कारण काय असेल, म्हणजे हे कुणी यांनी केलं का यांच्या ज्या आशाताई बुचके होत्या त्यांनी नाही, आता त्यांचं त्यांना माहिती, ते का आलं ते. मग युती करायची की नाही, का विश्वास कोणावर युती फायनल झाली. विश्वासघात म्हणजे मापा काजळेंवरती जी टीका होती वारंवार की मापा काजळेंनी घात केला, मापा काजळेंनी फसवलं, रॉंग. फसवलं कुणी? मग पहिला फॉर्म कोणी भरला? तृप्ती परदेशींनी मग भरला असं तुमचं म्हणणं. ते पत्रकारांनी तिथे एक्झॅक्ट ही गोष्ट तपासून पाहिली पाहिजे, जाऊन प्रत्यक्ष तिथं. वास्तविक तुम्ही लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, तुम्ही याची शहानिशा केली पाहिजे. पहिला फॉर्म कोणाचा आला? मापा काजळेंचा आला का तृप्तीताईंचा आला? चिटिंग नक्की कोणी केली हे तुम्हाला तिथे दिल्यानंतर तुम्हाला स्पष्ट होईल. तुम्ही नाव का घेतलं? माझं वैयक्तिक मत आहे ना, माझं वैयक्तिक मत आहे का पहिला फॉर्म त्यांचा आला. म्हणजे असं का केलं गेलं? काय माहिती, त्यांना त्यांचं राजकारण माहिती, त्यांनी काय केलं. त्याच्यामध्ये जर आपण बारकाईने पाहिलं तर हे सगळं जे आहे, समजा भाजपचं त्याचे नेते असतील, त्यांची टीका मधुकर काजळे यांच्यावर होती, इतर उमेदवारांवर केली गेली नाही. नक्की कोणत्या प्रकारची युती होणार होती का कोणती झाली, का नक्की काय घडलं, कसं विश्लेषण करा तुम्ही? निवडणुकीत असं झालं की त्यांनी इतर लोकांवरती टीका केलीच नाही, त्यांनी मापा काजळेंवर टीका केली. मापा काजळेंनी 6 नंबरमध्ये माघार घेतली नाही म्हणून. बरोबर. आता मापा काजळेंनी 6 नंबर माघार नाही घेतली, पण पहिली चूक अशी झाली की ह्यांचा जर फॉर्मच आला नसता. नाही ना, ते ठीक आहे, ते झालं सगळं हा. बरोबर आहे. परंतु त्याच्यानंतर ज्या आपण टीका टिप्पणी वगैरे जर विशेषताने पाहिल्या तर त्या मधुकर काजळे आणि सोनवणे टार्गेट करून होत्या. सोनवणेला टार्गेट नाही केलं. ही निवडणूक फार गमतीशीर आहे. ज्यांनी बारीक अभ्यास केला त्याला ते कळेल. ज्यावेळेस मापा काजळेंवर टीका करत होते ना, त्यावेळेस त्या सोनवणेला टार्गेट करत नव्हते. ते सोनवणेला का टार्गेट करत नव्हते हे बऱ्याच जणांच्या लक्षात नाही आलं. सोनवणेला टार्गेट का करत नव्हते? बघा, राजकारण इतकं घाणेरडं पण झालेलं आहे का तुम्ही इथं सोनवणेला टार्गेट करता, तर भविष्यामध्ये आपल्याला बाबा जिल्हा परिषद आहेत, त्याच्यामध्ये काय आपल्या हातमिळव करायची, ते करायची कशी काय? मग मापाला टार्गेट करा, सोनवणेला टार्गेट करू नका. इथं राजकारण फार चमत्कारिक आहे.
मग भाजपचं काय? नाही, मी भाजपचंच म्हणतोय. हे पक्षाचं काय? पक्षाचं काय? वैयक्तिक याच्यासाठी पक्षाचं काय नसतं. अहो, पक्षाचं काही नाही, काही नाही. महेशदादा लांडगेंची स्पष्ट भूमिका होती का मप्पा काजळ्यांना उमेदवारी द्या, आणि ती फायनल झाली. पण मप्पा काजळ्यांनी त्यावेळेस व्यक्त का झालं नाही, तुम्ही मप्पा काजळ्यांनी जाऊन मुलाखत घ्या उद्या. नाही, ते तर म्हणाले मी सगळं बोलणार आहे. सगळं मग बघा ते काय बोलतात ते. पहिला फॉर्म कोणाचा आला? सुरू ठरली ना आपली युती. पहिला फॉर्म कोणी भरला? आदरणीय तृप्तीताई, त्या बिचार माझ्या भगिनीसारखे, त्यांच्याविषयी नाही, त्या सरळ सरळ मार्गी माणसं असतात ती राजकारणातली. तृप्तीताईंनी जो फॉर्म भरला भाजपच्या, ते बिचारे सरळ मार्गी माणसं आहेत ती. त्यांना काही राजकारण आपलं करायचं बाबा, आवडी सामाजिक करतात ते त्यांची काही त्यात चुकी नाही. ह्याच्यामध्ये जे डावपेच केले ना राजकारणात, त्यांना येडी माणसं खूप सक्सेस होतात, फार हुशार माणसं सक्सेस होत नाही. राजकारणात फार चतुराई दाखवत नाही. राजकारणामध्ये काही पथ्य पाळायला पण लागतात, काही विश्वास ठेवायला पण लागतो. अति चतुराई, अति चालाकी दाखवणारे माणसं नेहमी राजकारणामध्ये अपयशी झाली. थोडा गोंधळ नाही करून घ्यायचा. सरळ सरळ निवडणूक झाली असती, व्यवस्थित निवडणूक पार पडली असती. आज जी भाजपची काही सीटे, 2 सीटं आलीत, तर अजून 2 सीटं वाढली असती. वाढले असते. हो, वाढली असती. 2ची 2 वाढली असती, कॉम्प्रोमाइज झालं असतं, शिवसेनेची वाढली असती, निवडणूक शांतपणे पार पडली असती. पण काय झालं, जिथं जिथं आणि मापांना काय टार्गेट करायचं हे पण सांगतो. मापांना टार्गेट नाही निवडणुकीत, मापा कुठले होत पडले पाहिजे यासाठी भाजपने रणनीती आखली ना. का नाही रणनीती आखली? त्याला लोकांनी साथ दिला. जुन्नरच्या शहरातल्या लोकांनी साथ दिली नाही. जुन्नरच्या शहरातल्या लोकांनी ठरवलं का मतदान कोणाला करायचं ते बरोबर प्लॅनिंगने केलं. मग हे बळी आता तृप्ती परदेशी, त्यांचे मिस्टर असे दोघे वकील आहेत, हम्म. त्यांच्या हे राजकारण लक्षात का नाही आलं? नाही, काय असं असेल? का बळीचा बकरा झाला? सुरुवातीला प्रचाराचा वेग चांगला होता, नंतर नाही, त्यांच्या लक्षात आलं. ते बघा, मी तुम्हाला परत सांगतो, तर त्यांचे मिस्टर असतील किंवा ते सरळ मार्गी माणसं आहेत, समाजात चांगलं नाव आहे त्यांचं, प्रामाणिक माणसं आहेत, त्याबद्दल काय वाद नाही. त्यांना निवडणूक लढायची होती का नाही मला ते पण माहित नाही. निवडणूक त्यांचा प्रचार स्लो का झाला मला ते पण माहित नाही. नेमकं काय झालं मला माहित नाही. पण लोकांचा ज्यावेळेस सूर येतो त्यावेळेस समाज कुठं चाललाय त्याच्या अगेन्स्ट माणूस जास्त ऍक्टिव्ह होत नाही. आणि तसं परदेशी कुटुंब थोडंसं शांत आलं, त्यांच्या लक्षात आलं का समाजाचा सूर काय आहे, समाज काय म्हणतोय, निवडणूक चालली कुठं. जुन्नरची निवडणूक फार चमत्कारिक आहे, ही त्याला समजन. लोकांना लक्षात आलं की कुणीतरी वैयक्तिक स्वार्थासाठी निवडणूक लागली भाजपनी. ते पण निवडणूक कशी लागणार? मप्पा काजळेला नाव ठेवणार, पण शरदांना टार्गेट नाही करणार. शरदांना काय टार्गेट करणार नाही? उद्या जिल्हा परिषदला काय कॉम्प्रोमाइज करायची वेळ आली तर काय करायचं? कुठे शरदांना टार्गेट करता? तशी चर्चा झाली होती अगोदर. हे संतोष गोटेला उभं राहायचं जिल्हा परिषदला. संदीप उतरडेंची मला मदत लागली तर मी कशाला त्यांच्या अंगावर जाऊ? हे ज्याला हे बुद्धिबळाच्या पटामध्ये एक मूव खेळायची तर 10 खेळानंतर काय डाव तयार होणार आहे हे पटाकडे आपलं लक्ष असतं ना. पुढं काय आता आपल्या महाविकास आघाडीचं पण आपण पाहिलं, म्हणजे दुर्दैव आहे इतकं. खासदार त्यांचा म्हणजे आहे, चांगली ताकद होती, परंतु खूप मतं मिळाली. कशामुळे? नाही, मला ह्यातून एकच सांगायचंय सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, बाबांनो, आपले काम धंदे हे सगळं बघून राजकारण करा, चांगल्या माणसाने राजकारणात उतरा. आणि जे कार्यकर्ते प्रामाणिकपणे कष्ट करत असतात, नेत्याला ताकद असतात, ते कार्यकर्ते ज्यावेळेस उघड्यावर पडतात ना त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी शिकण्यासारखी वेळ आहे. आज नेते कार्यकर्त्यांना फसवायला लागलेत, तेव्हा कार्यकर्त्यांनी सुद्धा आहे ना सावध राहा, कोणाच्या हातचं बावलं होऊ नका. निवडणूक होतात, नेते मोठे होऊन जातात, कार्यकर्त्याच्या लढाई कार्यकर्ते उघड्यावर पडतात. कार्यकर्त्याचं काय? महाविकास आघाडीचे उमेदवार अतिशय एकाकी पडले हो, होते, इतकं मोठं. त्याला मी काय म्हणतो, पराभव होते, पण त्यांना ताकद दिली पाहिजे ना. त्यांना कोण ताकद देणार? पण काय झालं असेल, म्हणजे आतमधून काही वेगळं काय घडतं बघा, हे नेत्यांचं? तुम्ही म्हणताय नेते कार्यकर्त्यांना फसवतात, हा. नेत्यांमध्ये काय घडतंय का? नेत्यांमध्ये काय घडताना आता काय झालंय माहिती का, मी या निवडणुकीत बघितलं, तो उमेदवार तिकडे जातोय का, तिकडे नाही, त्या तिकीट का घ्यायला आपल्याकडे येतोय का? नेत्यांची जबाबदारी कार्यकर्ते काढवायची. नेत्यांनी ठरवलं पाहिजे कार्यकर्ता हा माझा कार्यकर्ता हा निवडून आला पाहिजे, तो माझा कार्यकर्ता निवडून पाहिजे, त्याला अगोदर ताकद दिली पाहिजे, त्याला समाजात फिरवलं पाहिजे. कार्यकर्ता निवडून आणतो ना तुम्हाला जीवाचं रान करून. एक उदाहरण देतो तुम्हाला मी. ज्यावेळेस निवडणूक लागली शरदाची त्यावेळेस मी सांगतो शरदा 3 नंबरला होते. ज्यावेळेस आपण आंदोलन केलं बिबट्याचा आळेफाट्या चौकात तेव्हा 3 नंबरला होते. त्यावेळेस सत्यशील शेरकर 1 नंबरला होते. मग संतोष गोटेंनी म्हणायचं का सत्यशील शेरकरांचं वातावरण चांगलं आहे, मोरदेव दादा पडला तर आपण काय करायचंय, आम्ही फाटकेनं पण तुमच्या अंग आहे ना. तसं नेत्यांना काळजी पाहिजे का हा कार्यकर्ता निवडून येणारा नाहीये, पण हा माझा आहे, याला मी ताकद देऊन निवडून आणेन, तो खरा नेता. सोनवणे तसं वागतं? नाही, सोनवणे तसं वागतं. मी ऑल ओव्हर बोलतो सगळ्यांशी. मी दादांविषयी एक उदाहरण दिलं. उदाहरण
मग नाही तर मग नेता लबाड असेल तर कार्यकर्ते पण लबाड झाले पाहिजे मात्र मी आहे. कार्यकर्त्यांनी नेत्यांना फसवलं पाहिजे, तो खरा कार्यकर्ता. मग जसं जुन्नरचे नगर परिषद झालं क्रॉस वोटिंग. हा सगळी गडबड होती ना ह्याच्यात. मला सांगा की याच्यामध्ये आता सगळं हे तुम्ही पाहिलं का, असं नाही वाटत का भाजपने समजा काहीतरी हे आतून राष्ट्रवादीची हात मिळवणी केली वगैरे असं काय? बघा, भाजपने त्यांचं यश आता समजून घ्यावं काय निवडणुकीत झाले ते. म्हणजे या निवडणुकीत काय झाले, अनिल रोकड्यांचा प्रचंड जनसंपर्क त्या माणसाचा. तुम्ही समजून घ्या निवडणूक काय ते. नंदू तांबोळे अतिशय सर्वसामान्यामध्ये मिसळणारा माणूस, कष्ट करणारा माणूस, पाठीमागच्या वेळेस पराभव झालाय, सहानुभूती. ह्या दोन उमेदवार निवडून आले, हे उमेदवार नेमके कोण आहेत तपासून घ्यायला पाहिजे ना. भाजप हे दोन उमेदवार जर निवडून येऊ शकतात, मग भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवाराला मतदान वाढलं का नाही? तुम्ही नीट समजून घ्या ही निवडणूक कशी चालली. म्हणजे ही जी दोन्ही उमेदवार स्वकृत्व निवडून हे आले. दिसते ना सरळ. आणि लोकांचा प्रचंड जनसंपर्क आहे, नंदू तांबेचा प्रचंड जनसंपर्क. गेल्या वेळेचा पराभव झालाय, सहानुभूती आहे त्या माणसाला, नंदू तांबेला. ते आपले मित्र आहेत. त्यामुळं आपण स्पेशली काय भाजपवर बोलणं काय फार महत्वाचं नाही. तुम्ही आता मला विचारताय प्रश्न म्हणून मी उत्तर देतो. राष्ट्रवादीचे उत्तर दिले. निवडणुकीमध्ये सगळ्या नेत्यांनी वास्तविक आता त्यांचंच आत्मपरीक्षण केलं पाहिजे, नेत्यांनी सुद्धा. का तुमच्याकडं उमेदवार भेटत नाही तुम्हाला, कुठलाही उमेदवार असू द्या. म्हणजे उद्या त्याच्यामध्ये शरदा असू द्या, अतुल शेठ असू द्या, तुमचे आशाताई असू द्या, सत्यशील शेरकर असू द्या किंवा कोल्हे साहेब असू द्या, तुमच्यासाठी कार्यकर्ते रक्ताचं पाणी काढतात. हो, तुमची जबाबदारी वार्डमध्ये जाऊन प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद देणं, बळ देणं. तुमच्या निवडणुका संपल्यानंतर तुम्ही कार्यकर्त्यांना जर ताकद देत नसेल, ते कार्यकर्ते उघड्या पडतात. आणि कार्यकर्त्यांनी पण ते समजून घ्यावं. नाही, आता झालंय काय का शरद सोनवणे यांच्याकडून निवडणूक लढवायला अनेक त्यांचे कट्टर कार्यकर्ते इच्छुक होते, परंतु त्यांनी तिकीट दिलं नाही, त्यामुळे ते नाराज झाले, दुसऱ्या पक्षात गेले. पुढे काही लोकांचं अपयश झालं, काही लोकांनी निवडणूक लढवली नाही. काय नक्की होतंय काय नक्की? नाही, आता कसं आहे, इथली काय स्ट्रॅटर्जी, काही लोक चांगली लोक पक्षात घेतली पण पाहिजे, त्या माताचा मी नाही. पण आपला कार्यकर्ता, आपली स्ट्रेंथ आपला कार्यकर्ता आहे, आपली ताकद आपला कार्यकर्ता, लक्षात ठेवायचं. जो फाटका आपल्याबरोबर राहतो ना पहिल्या दिवसापासून, तो 100% असतो, तो कधी जात नाही. त्यांनी सुख दुःख तुमच्याबरोबर घालवले असतात. त्याची हार्टली म्हणजे तुमचे टचिंग असा हृदयाचा संपर्क असतो तुमच्याशी. पहिलं त्याला महत्व दिलं पाहिजे. जय पराजय, हार जीत, राजकारण, निवडणुका येतात, यश अपयश. सचिन तेंडुलकर जेव्हा बॅटिंगला यायचा ना, भारत बंद पडायचा, संपूर्ण भारत देश ना शांत व्हायचा. ट्रॅफिक नसायचं, रस्त्यावरती काय नसायचं, ट्रका बंद व्हायच्या, लोक मॅच बघायला जायचे. सचिन तेंडुलकर रिटायर झाला, साहेब कोण आठवण नाही काढत. त्यामुळं यश अपयश येतं, काळ निघतो, लोक विसरून जातात. बाळासाहेब दांगट या तालुक्याचं म्हणजे लोक वेडी असायची त्या माणसासाठी. काळ बदलत जातो. त्यामुळं ज्या लोकांनी आपल्याबरोबर साथ दिली, मग कुठल्याही पक्षांनी, उद्या अतुल शेठ असतील, सगळेजण आपल्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायला शिकलं पाहिजे. नाही तर काय होते बरं का याच्यामध्ये वाईट मी या निवडणुकीत नाही, मी आता जिल्हा परिषदेला माझ्या पाहतोय, उमेदवारांची वाढवड झाली आत्ताच उमेदवारांची वाढवड झालेली. तो बघ तिकडे जातो का, त्याला आपल्यात घे, त्याचा बुद्धी बिघड, त्याच्या डोक्यात टाक काहीतरी, तू निवडून येशील आणि तुला लोकप्रिय. निवडणुका वेगळ्या आहे साहेब, समाज फार हुशार आहे, समाज निवडणुकीत निकालात उत्तर देतो सगळ्या गोष्टीचं, असं नाही चालत. मग मला सांगा का, जे कर्डिले होते तुमच्याकडून इच्छुक, त्यांना डावलून सोनवणेंनी मयूर महाबरेंना तिकीट दिलं आणि ते भरपूर मतांनी निवडून आले. बघा, निवडणुकीत त्या कार्यकर्त्याचे तिथं कष्ट असतात, त्याच्यामध्ये दादा आमदार आहेत, त्यामुळे निवडून आले. पण बाबा कर्डिलेंचंही काही चुकीचं नाही. त्या वार्डाचे ते नाही म्हणत तरी नेतृत्व करतात, त्या 4 नंबर वार्ड, 5 नंबर, तर त्यांना वाटणार ना का माझ्या विचारचा मावस दे, त्यांची पण काही चुकी नाही. दादांना वाटतं बाबा हा विजय, कर्डिलेंना दादा म्हणले का तू उभं राहतं, ते काय उभं राहिलं नाही. त्यामुळे तिथली परिस्थिती आहे. पण ऑल ओव्हर एक सगळं जर बघितलं आपण सगळं गोष्ट, तर ही निवडणूक एकच आनंदाची गोष्ट का निवडणूक छान झाली आणि शांततेत पार झाली आणि लोकशाहीचा विजय झाला. कोणाचा विजय झाला यापेक्षा लोकशाहीचा विजय झाला. यामध्ये असं एक बारकाईने चित्र आपल्याला पाहायला मिळालं का, अतुल बेनके हे मशिदीच्या नावाने जयघोष करत होते, जय श्रीरामचे नारे देत होते, आणि शिवाय सोनवणेवर टीका करत होते का या मशिदीची, मंदिराची कामं बंद केली. काय होतं काय नक्की? आता अतुल शेठला काय टीका करायची, आशा त्यांना काय टीका करायची? मुद्दा तो द्यायचा योग्य आहे का टीका करण्याचा? नाही, असे बरं का, या किंवा शरदांना त्यांच्यावर काय टीका करायची, कोणाला काय एकमेकावर टीका द्यायचं, त्याचं उत्तर काय आहे? निवडणुकीचा निकाल जनता जो तुम्हाला आदेश देईन तो नेत्यांनी मान्य करायचा. आदेश कोणी दिलाय तुम्हाला? जनतेने दिलाय, हे आमचा निर्णय. तुम्ही आम्हाला काय सांगता, आम्हालाही रोज काय फेस करायचा आम्हाला माहिती आहे, त्यामुळे आमचा हा निकाल.
आता हळूहळू शिंदे गटाची ताकद वाढताना दिसते. पुढची झेडपीची कशी परिस्थिती राहील? आता कार्यक्रम जाहीर होईल त्यानंतर शरदांच्या उमेदवारांना चांगलं वातावरण राहील. मग जर तुम्ही म्हणता आता तसं दिसतंही सोनवणेचे जास्त सीट निवडून आलेले आहेत. याला झालेत म्हणजे ठीक आहे, त्यांची जबाबदारी त्यांनी व्यवस्थित पार पाडलेली. परंतु आगामी येणाऱ्या झेडपीच्या निवडणूक आहे, जर बारकाईने जर पाहिलं तर बरेचसे जे उमेदवार आहे ते राष्ट्रवादीकडे जायला बघतात, मला घ्या मला घ्या. तसं तुमच्याकडं असं आम्हाला घ्या असं दिसत नाही परिस्थिती. बघा, कोण राष्ट्रवादी जाते, कोण धनुष्यबाणाची रात्रीच्या बैठका करते, दिवस राष्ट्रवादी जाते, रात्री धनुष्यबाणकडे येते. त्या उमेदवारांची पण गडबड होणार आहे. लोकांचं लक्ष तुमच्याकडे असतं. लय 4 ठिकाणी फिरत बसलं तुमची लय किंमत राहते असं नाही. त्यामुळं त्यांनी त्याचा लय परिणाम होईल. एकदा उमेदवाऱ्या जाहीर झाल्या हे झाल्यानंतर आपण त्याच्यावरती सविस्तर विश्लेषण करू. पण मला असं दिसतंय प्रथम दर्शनी या जुन्नर तालुक्यामध्ये शरदांचे उमेदवार जास्त प्रमाण निवडून येते हे दिसतंय मला. 8 जिल्हा परिषद चे गट आहे. हां. किती सीट तुमचं लागेल, किती याच्यात? मला आजच्या मितीला आता ते उमेदवार निश्चित झालेले नाहीयेत. उमेदवार निश्चित झाले तर मी काय त्या दिवशी मोगम बोललो 5, पण उमेदवार निश्चित झाले तर आपण त्यावर चर्चा करू. आणि ते काय मी काय भविष्यकार नाही किंवा मी कोण आकाशातून कोणतरी बोललो. मी सर्वसामान्य माणूस आहे. एक आपला ढोबळमानाने अंदाज बांधत असतो. अहो, ढोबळ नाही, परत 10 दिवस तुम्ही कमी होता इथं. नाही कोण मी तर होतो कमी मग काय एवढं कसं काय हे सगळं घडवण्यामागं तुमचं हात आहे अशी चर्चा आहे. काय हातबीत नाही माझा. जमीर कागदीचं शीट असेल, मला असं कळलं का जमीर कागदी निवडणूक लढवत नव्हते. अगोदर निवडणूक लढवत होते, तर त्यांना माघार घेण्यासाठी एक मोठा नेता गेला, काय ऑफर केली, परंतु तुम्ही तिथं गेलात आणि त्यांना निवडणूक लढवायला सांगितलं. असे जमीर कागदी एक चांगला पहिली गोष्ट ग्रहस्थ आहे असं माझं मत आहे. त्यांच्याविषयी थोडीशी गैरसमज समाजामध्ये पसरवतात काही लोक. माणूस म्हणून चांगला आहे, मित्र म्हणून पण खूप चांगला आहे आणि राजकारणात अतिशय परिपक्व माणूस आहे. म्हणजे एखादा त्यांना अपयश आलं म्हणजे अपरिपक्व आहे असं नाही. आज किती नाही म्हणतं मुस्लिम समाजामध्ये किती नाही म्हणतं त्यांचा नेता जमीर कागदीचे ते मतातून तुम्हाला लक्षात आलं. इतर कोण असतं तेवढी मतं पडणं अवघड आहे. राष्ट्रवादीचं प्रचंड मोठं पॉकेट येते. त्यामुळे ते तसं आहे आणि त्यांना त्यांचं कळतंय कोणाबरोबर उभं राहायचं नाही राहायचं, माघार घ्यायची हे जमीर कागदींना परफेक्ट कळतं. त्यामुळे मी सांगण्यात का मी एवढा मोठा नाही. ते माझे फक्त एक मित्र आहे आणि हे मी जाहीर सांगतो समाजामध्ये का माझा जीवाभावाचा मित्र आहे जमीर कागदी. त्याला मी कुठले डचकत नाही. मी जुन्नर शहरात येऊन बोलतो का जमीर कागदी माझा जीवाभावाचा मित्र आहे. तर नमस्कार, हे होते म्हणजे सगळं राजकीय विश्लेषक म्हणता येईल, परंतु अतिशय चांगला दांडगा अभ्यास आहे. आणि जे आपण म्हणतो ना ते सिक्रेट एजंट, तसं असं सर्व घडामोडी पाहणारं काय ठरवणारं जे व्यक्तिमत्व आहे, तर ते पडद्यामागचं व्यक्तिमत्व आहे ना, तसे आपण त्यांना पडद्याच्या पुढे आणतोय. आणि अतिशय चांगली त्यांनी माहिती दिली, विश्लेषण अतिशय योग्य प्रकारे केलेलं आहे. आणि जे जनतेच्या मनामध्ये तर कोणत्याही नेत्या पुढे त्याचं चालत नाही. जनतेच्या जे मनात आहे तेच जी जनता करून दाखवते असं त्यांनी हे सांगितले. पाहूया आता जशी जशी जेडीपीची निवडणूक लागल तशी काय काय परिस्थिती होईल ते पण आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आणि माझा तर खूप विश्वास आहे का हा जो माणूस आहे ते एकदम ॲक्युरेट खरं सांगतात. पुढं काय घडामोडी आहे ते मला पण एवढं सांगता यायचं नाही. चांगल्या चांगल्या लोकांची डोके बंद होतील तिथे यांचं डोकं चालू होतं. त्यांनी एकदम सगळं राजकीय सामाजिक कुणाचं किती मतदान होईल, कसं झालंय, ॲक्च्युली झालंय कसं, सगळा त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि सोनवणेंचं भाग्य आहे का असे सहकारी त्यांना लाभलेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद. आणि असंच जरा आम्हाला सांगत जावं काही गोष्टी. धन्यवाद. चला, धन्यवाद.